बघा, ए आणि बी दोन तोट्या मिळून एक टाकी 4 तासात भरू शकतात. स्वतंत्रपणे टाकी भरण्यासाठी बीला लागणारा वेळ हा ए पेक्षा 6 तास जास्त आहे. तर टाकी भरण्यासाठी स्वतंत्रपणे एला किती वेळ लागेल? नळ टाकी घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सगळे प्रश्न ऑलरेडी अवेलेबल असतात. तुम्ही गुगलच्या बाजूला, स्पीकरच्या बाजूला जे लेन्स कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्याद्वारे प्रश्नाचा फोटो काढा, गुगलवर शेअर करा. एखाद्या वेळेस गुगल सुद्धा त्या प्रश्नाचं एक्सप्लेन तात्काळ तुम्हाला देते. ते एक्सप्लेन नाहीच कळालं तर नंतर विचारा, मला असं म्हणायचं नाही. माझी थोडीशी दगदग वाचते, लक्ष द्यायला. जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा. तर हा प्रश्न सोडवत असताना गणितानं दर्शवलेली माहिती अशी की ए आणि बी दोन तोट्या मिळून एक टाकी 4 तासात भरू शकतात. ए आणि बी म्हणजे ए आणि बी 4 तासामध्ये टाकी भरतात. म्हणजे आम्ही इथं प्रश्न करायचा की ए आणि बीचं प्रति तास कार्य काय बाबा? त्याचं उत्तर होते लेकरांनो 1/4. लक्षात घ्या. पुढं गणितानं दर्शवलेली माहिती अशी की स्वतंत्रपणे टाकी भरण्यासाठी बीला लागणारा वेळ ए पेक्षा 6 तास जास्त. स्वतंत्रपणे एकट्यानं समजा टाकी भरायची जर म्हणलं तर बीला लागणारा हा जो वेळ आहे ए पेक्षा 6 तास जास्त. म्हणजे ए जर x तासात टाकी भरत असेल तर बीला लागणारा वेळ x अधिक 6. हे झालं त्यांचं कार्यक्षमता, एकूण कार्य, टाकी भरण्या संबंधीची एकूण कार्यक्षमता. समीकरण स्वरूप. आता प्रति तास कार्य काय बाबा स्वतंत्रपणे, किंवा प्रति तास कार्यक्षमता काय स्वतंत्रपणे टाकी भरण्यासाठीची, स्वतंत्रपणे टाकी भरण्याची म्हणा. तर त्याचं उत्तर प्राप्त होईल लेकरांनो 1/x आणि हे 1/x/6. लक्षात घ्या. मग आता पुढं काय करायचं? हे जर समजा एखाद्या वेळेस कुठं कळालं नसेल, काळ, काम, वेग या घटकावर आधारित बरेच प्रश्न काळ, काम, वेग या प्लेलिस्टमध्ये मी सोडून दिले. ए हा एकूण टाकी उदाहरणार्थ समीकरण स्वरूप x तासात भरतो. त्याचं एका तासाचं कार्य काय? तर 1/x. लक्षात घ्या. लक्ष द्या. x म्हणजे उदाहरणार्थ जे काय असतील आम्हाला काही नंबरिंग मध्ये माहित नाही, मात्र x एवढ्या तासामध्ये हा ए ती टाकी भरतो. एका तासाचं त्या x जे काही भाग असतील त्याच्यासाठी त्या टाकीचे एका तासामध्ये त्यातला एक भाग तो भरेल. हे 1/6 म्हणजे जे काही टाकीचे भाग असतील एका तासाचं कार्य काय, तर त्याचं हे एकूण जे भाग आहेत त्यापैकी एक भाग तो एका तासामध्ये भरेल, असा त्याचा अर्थ. दोघांचं म्हणजे ए आणि बीचं. लक्ष द्या. प्रति तास कार्य काय? प्रति तास कार्य काय बाबा? प्रति तास कार्य म्हणा, कार्यक्षमता म्हणा, त्यासाठी 1/x अधिक 1/x/6. दोघांचं एका तासाचं कार्य काय बाबा? हे एचं एका तासाचं, हे बीचं एका तासाचं, दोघांचं एका तासाचं काम काय बाबा? म्हणून ही बेरीज करायची. अपूर्णांकाची बेरीज छेद समान करून तिरप्या गुणाकारानं छेद समान करा. जसं की या छेदाने 1ला गुणाकार 1/6 अधिक चिन्ह मांडा, x गुणिला 1 म्हणजेच x. पर्टिक्युलर एकटे मांडले तरी चालतात. छेदस्थानी असतो छेदाचा गुणाकार. नेहमीचे आपण ज्या अपूर्णांकाच्या बेरजा वजाबाकी करतो तत्पर आहे. x आता हे गुणिला हे पद घ्या, लक्ष द्या. आणि समोर दोघांचं एका तासाचं कार्य काय? दोघांचं हे दर्शवलेलं एका तासाचं कार्य इथं मांडा. आता लेकरांनो x आणि x म्हणजे काय, तर 2x अधिक 6 छेदस्थानी x वर्ग आणि 6x समोर 1/4. इथं सुद्धा
त्रैराशिक पद्धतीने तिरपा गुणाकार 4चा यावरील पदासोबत 1चा या पदासोबत, म्हणजे 4 कंसामध्ये 2x अधिक 6 मांडा, इकडे 1 सोबत गुणीला x वर्ग अधिक 6x. लेकरांनो 4 दोन्ही 8x कसे, तर 4 आतील पदाला गुणला आहे, 4 गुणीला 2x 8x आणि 4 सक 24. इकडं x वर्ग अधिक 6x. लक्ष द्या. आता हे पद तिकडे घेऊन जा, वर्ग समीकरण टाईप हे उदाहरण बनत आहे. आता x वर्ग अधिक 6x कडे हे न्यायाचे पद, तेव्हा संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते. म्हणजे अधिक असलेले 8x आता वजा स्वरूपात मांडा, अधिक असलेले 24 आता वजा स्वरूपात मांडा. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना अधिक असेल वजा, वजा असेल अधिक, गुणीला असेल भागीला, भागीला असेल गुणीला, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते. मग आता इथं लक्ष द्या, x वर्ग अधिक 6x वजा 8x, एक संख्या अधिक एक संख्या वजा, तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह द्या. हा गणितीय गुणधर्म तत्पर आहे. ही गोळाबेरीज 2x वजा मात्र आणि हे समोर वजा 24, एक प्रकारचं वर्ग समीकरण बनलं. गोष्टी लक्षात घ्या. मग आता वर्ग समीकरण बनलं सर, इथं मांडतो वाटल्यास x वर्ग वजा 2x वजा 24 आणि बराबर 0. वर्ग समीकरण सोडवत असताना वर्गपदाचा सहगुणक आणि ही स्थिर पदी यांचा जो काही गुणाकार येईल त्या आलेल्या गुणाकाराचे असे अवयव पाडा की पाडलेल्या अवयवांची बेरीज ही मधल्या पदाच्या सहगुणका एवढी यावी. वर्गपदाचा सहगुणक दिसत जरी नसला तरी एक आहे, एक गुणीला वजा 24 म्हणजे काय होते, तर वजा 24च होते. याचे अवयव असे पाडायचे की पाडलेल्या अवयवांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी, म्हणजे 6 चूक 24 वजा 6 अधिक 4 घ्या, वजा गुणीला अधिक वजा 6 चूक 24 वजा 6 आणि अधिक 4, एक संख्या वजा एक संख्या अधिक, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 6 मधून 4 गेले 2, मात्र चिन्ह मोठ्या संख्येच्या समोर असलेलं, म्हणजे हे कार्यक्रम जमला. पुढे चला, मांडणी करत असताना x वर्ग विभागून मांडणी करा. हे जे अवयव पडले या स्वरूपात, म्हणजे वजा 6x अधिक 4x, अर्थ तोच आहे, वजा 6x अधिक 4x म्हणजेच वजा 2x. पुढं वजा 24, हे समोर 0. 2 राशी तयार झालेल्या दिसतात लेकरांनो. लक्ष द्या लेकरांनो. तुम्ही सगळे लागावे या हेतून तुम्हाला मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी केलं की तुमचं परस्परांमध्ये वार्तालाप व्हावं, डिस्कस व्हावं. आपल्या समोर आलेल्या अडी अडचणी इतरांसमोर सुद्धा आल्यात का, लक्षात याची वाच्यता मनोबल तुमचं वाढावं या हेतून तुम्हा सर्वांना एकत्रित करण्याचं काम या कळकळीतून की गोरगरीब लेकरं लागावेत व्हा. लक्ष द्या. पुढे चला. आता इथे x आम्ही कॉमन घ्यायची, कंसामध्ये x वजा 6, अर्थ तोच x गुणीला x म्हणजे x वर्ग, हे वजा चिन्ह x गुणीला 6 म्हणजे 6x. आता इथं अधिक 4 कॉमन घ्या, कंसामध्ये x वजा 6 अधिक 4 गुणीला x अधिक 4x अधिक गुणीला वजा वजा 4 सक 24. लेकरांनो x वजा 6 इथं सुद्धा आहेत, इथं सुद्धा आहेत. या x वजा 6 ला इथं x गुणीला आहेत, या x वजा 6 ला इथं 4 गुणीला आहेत, म्हणून x वजा 6 कॉमन करा आणि कंसाबाहेरील पद कंसात टाकून द्या. याची फोडणी म्हणजे फोड करा. x वजा 6 बराबर 0. आता या x ला एकटं करू तेव्हा हे 6 प्लस बनतात. आता x अधिक 4 बराबर 0, म्हणजे x ला एकटं केलं तेव्हा हे 4 वजा बनतात आणि टाकी भरण्याचा वेळ हा ऋण नसतो. लक्ष द्या, वेळ कधीही लेकरांनो ऋण असत नाही. लक्ष द्या. म्हणून आमच्या प्रश्नाचं उत्तर काय, x म्हणजे काय 6. x काय आहे बाबा, ए स्वतंत्रपणे ती टाकी x तासात भरतो. प्रश्न जो विचारला की टाकी भरण्यासाठी स्वतंत्रपणे याला किती वेळ लागेल, त्याचं उत्तर x तास, म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय, तर 6 तास. लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल आणि खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर माझे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी ही दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या
संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणितासंबंधी असलेल्या समस्या विचारण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.